येत्या भविष्य काळात ज्या ज्या ठिकाणी भजन कीर्तन नामस्मरण सत्संग केला जाईल त्यावेळी तुझ्या नामाचा गजर पहिला केला जाईल, तदनंतर माझं नाव घेतलं जाईल. पुंडलिकाला दिलेल्या अभयाप्रमाणे कीर्तनकार असो भजनकार असो प्रवचनकार असो आपल्या सादरीकरणाच्या अगोदर पुंडलिका वरदे हरी विठ्ठल नामाचा जयघोष करतो आणि सादरीकरणाची सुरुवात करतो. ह्या सगळ्या गोष्टी जुळून येण्याच्या अगोदर थोडासा वेळ होता. मालवणीत सांगायचं झालं तर फावला तर फावला, नाही तर बोर्डार नाव रावला. परंतु काहीतरी चांगलं सांगण्याचा मी प्रयत्न करतोय. निश्चितच या युवकांना ते आचरणात आणण्यासाठी उपयुक्त ठरू शकतं. प्रबोधन करताना तुकारामांच्या मुखावाटे वागेश्वरी बाहेर पडली. हिंदू मुस्लिम सिख ईसाई बोलो किसने ये जात बनाई, जीना यहाँ पे मरना तो क्यों है लड़ाई. मंदिर कहाँ पे मस्जिद कहाँ पे चर्च गुरुद्वार होगा कहाँ पे, ये तो सारी श्रद्धा की झाकी, जीना यहाँ पे मरना तो क्यों है लड़ाई. मित्रांनो, बोलण्यासारख्या गोष्टी बऱ्याचशा असतात, परंतु कधी कधी किती बोलू आणि काय बोलू वेळेअभावी शब्दकोशांना विराम द्यावं लागतं. तरी पण हे जुळवाजुळवीचं समीकरण एकत्रित येण्या अगोदर जो वेळ होता तो सार्थकी लावण्याचा मी प्रयत्न केला. हॅलो हॅलो. त्यानंतर स्वारगोवा या ठिकाणी आहेत, त्यांचं सुद्धा शब्दपुराणी स्वागत करतानाच सचिन कातवणकर, तरुण दलाचे भजनी बुवा मगाशी ज्यांचं नाव घेतलं होतं, तुमच्या आज पंचक्रोशी ते सुपुत्र आहेत, त्यांचं सुद्धा गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात येत आहे. भाऊ गणनायका वक्रतुंडा वरदायका एकदंता विनायका नटेश्वरा तू सिद्धिदायका मती द्याविया अज्ञ बालका अज्ञ बालका अज्ञ बालका.
राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी सावळे राम कृष्ण हरी पाची पांडवांचा तोची सहाय्यकारी मुकुंद माधव गोविंद कृष्ण मुरारी सावळे राम कृष्ण हरी सावळे राम कृष्ण हरी सावळे राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी हरी जय जय राम हरी जय जय राम हरी जय जय राम जय जय राम कृष्ण हरी हरी जय जय राम हरी जय जय राम हरी जय जय राम जय जय राम कृष्ण हरी हरी जय जय राम हरी जय जय राम हरी जय जय राम जय जय राम कृष्ण हरी हरी जय जय राम हरी जय जय राम हरी जय जय राम शंभो कैलासी राजा शंभो कैलासी राजा त्यासी दंडवत माझा त्यासी दंडवत माझा त्यासी दंडवत माझा शंभो कैलासीचा राजा शंभो कैलासीचा राजा त्यासी दंडवत त्यासी दंडवत गिरिजा शोभे मांडीवरी गिरिजा शोभे मांडीवरी गंगा वाजवितो श्री गंगा वाजवितो श्री अंगी भस्माचे लेपन अंगी भस्माचे लेपन कंठी रुद्राक्ष भूषण त्यासी दंडवत त्यासी दंडवत त्यासी दंडवत शंभो कैलासीचा राजा शंभो कैलासीचा राजा त्यासी दंडवत व्याघ्र खडासनी बैसला व्याघ्र खडासनी बैसला
खडासनी बैसला तुका म्हणे वंदुकाला तुका म्हणे वंदुकाला त्यासी दंडवत माझा त्यासी दंडवत माझा त्यासी दंडवत शंभू कैलासीचा राजा शंभू कैलासीचा राजा त्यासी दंडवत त्यासी दंडवत माझा त्यासी दंडवत माझा दंडवत माझा दंडवत माझा हॅलो शंभो कैलासीचा राणा हा भावपूर्ण अभंग स्वारबुवानी या ठिकाणी सादर केला. मित्रांनो, माधवबुवा असोत किंवा स्वारबुवा असोत, संगीत रत्न भालचंद्र केळुसकर बुवांचे शिष्य आहेत. कारण मित्रांनो, भजन क्षेत्रात अनेक भजनी बुवा होऊन गेले. त्यांनी स्वरबद्ध चालबद्ध केलेली गाणी अनेक भजनी बुवा गाताना दिसतात. त्यातीलच एक अविभाज्य संगीतकार भजनी बुवा म्हणजे मलवणगावचे सुपुत्र भालचंद्र केळुसकर. त्यांच्याकडे अनेक विद्यार्थी सध्याच्या घडीला मार्गदर्शन घेत आहेत. आणि माधवबुवांनी सुरुवातीला जयकाराचं गीत म्हणजे ज्याला नोटेशन गीत म्हणतो आपण, त्यानंतर अभंग जो सादर केला स्वारबुवांनी, हे दोन्ही विद्यार्थी भालचंद्र बुवांचे आहेत. त्यामुळे या दोन्ही बुवांसाठी आणि त्यांच्या गुरुवर्यांसाठी एकदा उदंड टाळ्यांचा प्रतिसाद होऊन जाऊन देत. त्यानंतर तरुण दमाचे भजनी बुवा, तुम्ही त्यांना ओळखता, त्यांचं नाव आहे संकेत कुडप, बरोबर आहे ना, संकेत कुडप. त्याच्यासाठी एकदा उदंड टाळ्यांचा प्रतिसाद द्या, जेणेकरून तुमच्या टाळ्या त्याला प्रेरित करतील आणि तो आत्मविश्वासानं आपलं सादरीकरण तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न करेल. तुझ्या सादरीकरणाला आमच्या हार्दिक आणि हार्दिक शुभेच्छा.